साइन कन्व्हेन्शन त्याला असं म्हणतोय आपण की साइन कन्व्हेन्शन जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला करंट जे आहे हे जंक्शन आहे. या जंक्शन कडे येणारा करंट काय असतो? पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे ना. आणि जंक्शन कडून दुसरीकडे जाणारा करंट हा निगेटिव्ह आपण कन्सिडर करत असतो. सो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. So summation, the incoming current toward the junction it is treated as positive, and the leaving current from the junction it is treated as negative. ठीक है ना. And summation of all the current it is equal to zero. So that is the Kirchhoff's current law. That is the Kirchhoff's current law. What is the Kirchhoff's voltage law? Kirchhoff's voltage law काय बघितलं आपण की समेशन ऑफ व्होल्टेजेस म्हणजे काय? व्होल्टेज म्हणजे काय? करंट इंटू रेजिस्टन्स. आणि ईएमएफ इट इज इक्वल टू झिरो. ठीक आहे ना. समेशन ऑफ व्होल्टेजेस और ईएमएफ इट इज इक्वल टू झिरो. ठीक है ना. और ने अँड समेशन ऑफ व्होल्टेजेस अँड करंट अँड ईएमएफ इट इज इक्वल टू झिरो. तर साइन कन्व्हेन्शन काय आहे याच्यामध्ये मित्र? की आपल्याला एक लूप कन्सिडर करावे लागतात सुरुवातीला, क्लॉकवाईज लूप किंवा अँटी क्लॉकवाईज लूप. त्यानंतर ट्रेसिंग जे आहे ते अकॉर्डिंग टू द लूप असणार आहे. आणि आपल्याला ज्या डायरेक्शन आपण जशी आपण लूप ट्रेस केली त्याच डायरेक्शन मध्ये करंट जर असेल तर आपण काय करतो? जो करंट आणि रेजिस्टन्सचा जो साइन आहे त्याला निगेटिव्ह कन्सिडर करतो. अपोजिट डायरेक्शन असेल तर पॉझिटिव्ह. सो इन दिस वे वी हॅव सीन दिस the two laws, very important laws. Okay, now today we are going to see what is the Wheatstone bridge. ठीक आहे. Wheatstone bridge म्हणजे काय ते आपल्याला बघायचं मित्र. आता what is the Wheatstone bridge? तर व्हीट आणि स्टोन म्हणजे गावातले खडे आहे का? हे नाही, असं नाही. ठीक आहे ना. तर व्हॉट इज दिस आणि काय आहे व्हीटस्टोन ब्रिज म्हणजे काय मित्र? व्हेरी सिंपल. इट इज द अरेंजमेंट ऑफ फोर रेजिस्टन्सेस. इट इज द अरेंजमेंट ऑफ फोर रेजिस्टन्सेस. हियर 1 2 3 4. ठीक आहे ना. फोर रेजिस्टन्स अरेंजमेंट आहे इथं 1 2 3 4 and they are connected in a quadrilateral. हा एक PQRS तुम्हाला quadrilateral दिसतोय. ठीक आहे ना. So what is the form of that resistance? What is the connection of the form of that resistance? It is nothing but quadrilateral. So it is a PQRS. ठीक आहे ना. कसे कनेक्ट केले आपण? कोणत्या फॉर्म मध्ये कनेक्ट केले? PQRS मध्ये. सो इट इज अ क्वाड्रिलॅटरल PQRS. ठीक आहे ना. सो आणि मित्र याला मी ए कन्सिडर करतो पॉइंट. हा बी आहे. ठीक आहे ना. हा सी आहे आणि हा डी आहे. ओके. तर जे अपोजिट पॉइंट आहे ए आणि सी त्याला आपण एक एक्सटर्नल बॅटरी कनेक्ट केला मित्रांनो. अपोजिट पॉइंट ए आणि सी हे जे अपोजिट पॉइंट ए आणि सी त्याला एक आपण बॅटरी कनेक्ट केला मित्रांनो एक्सटर्नली. दॅट बॅटरी इट इज कनेक्टेड. आणि बी आणि डी ला एक गॅलनोमीटर कनेक्ट केला मित्र. सो दिस इज द गॅलनोमीटर. असा बी आणि डी ला काय कनेक्ट केलं आपण? गॅलनोमीटर. सो दिस इज द अरेंजमेंट ऑफ द व्हीटस्टोन ब्रिज. क्लिअर? सो दिस इज द कन्स्ट्रक्शन फॉर व्हीटस्टोन ब्रिज. कळालं मित्रांनो? Yes, na. So what is the construction of the Wheatstone bridge? So the four resistances connected in a quadrilateral. Opposite points of that quadrilateral, 2 points are connected to the battery and the opposite 2 points are connected to the galvanometer. This is the construction for Wheatstone bridge. ठीक है ना. आता याचा यूज काय मित्र? व्हॉट पर्पज द व्हीटस्टोन ब्रिज वी आर गोइंग टू स्टडी. ठीक आहे ना. व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस? व्हॉट इज द यूज ऑफ दिस व्हीटस्टोन ब्रिज? तर मित्र 4 रेजिस्टन्स तुम्हाला दिलेले असतात. त्यापैकी ह्याची व्हॅल्यू दिलेली आहे. सपोज ह्या पी ची व्हॅल्यू
suppose it is given, the value for Q it is also given, suppose R is also given and S is not given. So with the help of this Wheatstone bridge, you can find out the unknown value of resistances. So that is the very useful use of Wheatstone bridge. ठीक आहे ना. तर सगळ्यात युजफुल जो यूज आहे मित्र व्हीटस्टोन ब्रिजचा तो कोणता आहे की आपण तीन व्हॅल्यूज जर आपल्याला त्या रेजिस्टन्सच्या दिलेल्या जर असेल तर आपण जो रेजिस्टन्स कनेक्टेड आहे परंतु त्याचा व्हॅल्यू माहिती नाही तो माहिती करू शकतो आपण. वी कॅन गेट द value of that unknown resistance. So therefore Wheatstone bridge is used to find out the unknown resistance. So that is the use of Wheatstone bridge. कळालं मित्रांनो? Yes or no? Yes, sir. Yes. Have you drawn this figure? Okay, write down. The Wheatstone bridge was originally developed by चार्ल्स व्हीटस्टोन, सायंटिस्टचं नाव आहे. ठीक आहे ना. to measure the unknown value of resistances, to measure the unknown value of resistances. The four resistances PQRS, the four resistances P, Q, R, S, P, Q, R, S are connected to form a quadrilateral, ABCD. To form a quadrilateral ABCD. Opposite point AC is connected to the battery. And the in between the two opposite point B and D, galvanometer is connected. So this is the construction for Wheatstone bridge. Clear? आता काय करायचं मित्रांनो की इथं तुम्हाला एक की दिलेला आहे, हा की आहे, असा की असतो, हा की आहे. ठीक आहे ना. तर हा जेव्हा जोडतो आपण हा की क्लोज होतो. आता ओपन आहे म्हणजे त्यातून करंट फ्लो होत नाही, लक्षात घ्या. हा ओपन जर असेल तर त्यातून करंट फ्लो होत नाही. असा जॉईन करू आपण तो की, तर काय होतो की हा जो सर्किट मध्ये करंट स्टार्ट्स होतं. सो करंट स्टार्ट्स फ्लोइंग as soon as key is closed, current starts flowing in the circuit. So this is the way the current starts. असा करंट निघाला मित्र. करंट always starts from positive terminal of the battery. So this is the current, this is the value for current. So what is the current? Capital I is the current flowing through this circuit because of this EMF. आणि करंट नेहमी पॉझिटिव्ह टर्मिनल पासून स्टार्ट होतं हे आपल्याला माहिती आहे. तर हा करंट आला मित्र इथं, सेम करंट इथं आल्यानंतर ते करंट डिवाइड होणार दोन ब्रँचेस मध्ये, कारण दोन फाटे फुटलेले आहेत त्याला, एक इकडे चाललाय एक इकडे चालला, दोन रस्ते आहे म्हणून करंट सुद्धा डिवाइड होतोय आपल्याला माहिती आहे. बरोबर का? तर हा करंट आहे I1 आणि हा करंट काय असणार मग? दिस करंट इज I2, I1, I2 असे दोन करंट्स डिवाइड होतात मित्र अकॉर्डिंग टू द
KVL, Kirchhoff's current law. So these are the two law. These are the two currents. Divide at point A. तर I1 असा चालला इथं गेला मित्र I1. इथं 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 I2 आला असा. आता इथं याला आपण हे जे दोन पॉइंट्स हे कसे कनेक्ट केलेले आहे मित्रांनो, याला आपण गॅलनोमीटर कनेक्ट केलेलं आहे. गॅलनोमीटर. तर गॅलनोमीटर एक इन्स्ट्रुमेंट आहे मित्रांनो, की ते तुम्हाला ते विथ द हेल्प ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट द व्हॅल्यू ऑफ करंट और potential can be find out. So that is the construction of the galvanometer. असं ते इन्स्ट्रुमेंट आहे. तर ते गॅलनोमीटर असा आहे की तो गॅलनोमीटर पासून आपण ॲमीटर सुद्धा बनवू शकतो आणि व्होल्टमीटर सुद्धा. सो देअरफॉर असा तो गॅलनोमीटर आपण कनेक्ट केलेला आहे मित्रांनो. इथं गॅलनोमीटर कनेक्ट केलं आपण तर काय होतं की ह्या गॅलनोमीटर मधून जाणारा करंट असतो IG. ठीक आहे ना, G फॉर गॅलनोमीटर. ओके, तर अशा पद्धतीनं हा करंट काय असणार आहे, व्हॉट विल बी दिस करंट. हा करंट काय असणार आहे, हा बघा, हा I1 आहे आणि इथून IG जात आहे पुन्हा. तर इथं कोणता करंट येणार असं तुम्हाला वाटतं. बी ब्रँच मधून सॉरी BC ब्रँच मधून कोणता करंट फ्लो होणार, BC ब्रँच मधून कोणता करंट फ्लो होणार. हा I1 आहे मायनस IG. तर BC ब्रँच मधून जो करंट फ्लो होणार तो आहे I1 मायनस IG. I1 मायनस IG. I1 जातो इकडं, इथं जातो. तर ऍक्च्युली हा जर गॅलनोमीटर कनेक्ट नसता तर तो I1 असता. ठीक आहे ना, परंतु गॅलनोमीटर मधून काही करंट फ्लो होतो त्या वायर मधून, म्हणून मायनस समजा समजा 5 करंट असा फ्लो होऊ लागला. I1 5 आहे आणि गॅलनोमीटर 1 करंट जातो. तर इथला 5 पैकी एक 1 अँपियर गॅलनोमीटर मध्ये गेला आणि मग उरलेला BC ब्रँच मधून किती करंट फ्लो होणार, 4 अँपियर. तर 4 म्हणजे काय मग I1 मायनस IG. सो देअरफॉर इट इज I1 मायनस IG. आता हा I2 आहे. I2 करंट इथं जाणार मित्र. इथं गेल्यानंतर काय होणार, हा करंट असा फ्लो होणार. ठीक आहे ना, असा फ्लो होणार. तर तो काय असणार आहे, हा बघा, गॅलनोमीटर करंट असा आला आणि I2 पण सेम डायरेक्शन मध्ये आहे. तर दोन्ही करंट जाणार आहे. समजा गॅलनोमीटरचा ह्याचा करंट 5 अँपियर आहे, गॅलनोमीटरचा 1 अँपियर. तर DC ब्रँच मधून जाणारा करंट किती असणार, 5 + 1 दॅट इज 6 अँपियर. म्हणजे 5 + 1 म्हणजे काय, I2 + IG. I2 + IG. ठीक आहे ना, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये रॉंग दिलेला आहे. ओके, सो I2 + IG चेक करा. ठीक आहे ना, सो I1 मायनस IG अँड I2 + IG. ओके, ठीक आहे. सो सगळ्या ब्रँच मधले जे करंट आहे ते आपण फाइंड आउट केले मित्रांनो. ठीक आहे ना. सो विटस्टोन ब्रिज आपण आता अप्लाय करू शकतो KVL. ठीक आहे ना, वी कॅन अप्लाय द व्हॅल्यू फॉर KVL. ठीक आहे. सो yes mitro, so from figure I can write, from figure what is the capital I, capital I it is equal to I1 plus I2. तर हे कशा पद्धतीने लिहू शकतो आपण, कोणत्या लॉ नुसार लिहू शकलो आपण हे, अकॉर्डिंग टू द KVL, अकॉर्डिंग टू द KCL सॉरी किर्चॉफ्स करंट लॉ, I इक्वल टू I1 प्लस I2. आता आपल्याला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करायचा आहे मित्र. हाऊ मेनी लूप्स आर देयर, 2 लूप्स. ही एक लूप झाली ABDA आणि दुसरी BCDB, हे 2 लूप्स आहे. तर त्या 2 लूप्सला आपल्याला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा आहे. हाऊ मेनी लूप्स आर देयर, 2 लूप्स. ABDA, ABDA 1 loop and another loop is BCDB, so 2 loops. So therefore consider loop
कोणती एक लूप तुम्ही कन्सिडर करा, मी कन्सिडर करतो ए बी जी, जी म्हणजे गॅलॉनोमीटर, ए बी जी डी बी ए हा एक लूप झाला, ठीक आहे ना. तर कोणता लूप आपण कन्सिडर करतो इथं, ए बी डी जी डी ए, सो दॅट इज द फर्स्ट लूप. आणि केव्हीएल अप्लाय करायचा आहे मित्र, ठीक आहे ना. अप्लाइंग केव्हीएल, अप्लाइंग केव्हीएल, केव्हीएल म्हणजे काय, किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. व्हॉट इज द केव्हीएल, किरचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा मित्र आपल्याला, ठीक आहे ना, इन द क्लॉकवाईज सेन्स. लूप ट्रेस कसा केला आपण, क्लॉकवाईज असा असा. सो दिस इज द लूप ट्रेस इन दिस वे. ओके, चलो अभि आपल्याला जायचं कसं आहे मित्र, सुरुवातीला ए टू बी, ए टू बी निघालो आपण. हा बघा ना, लूप ट्रेस केला आपण असा ए टू बी. तर कोण भेटलं आपल्याला, I1 करंट आपल्याच डायरेक्शन मध्ये, आपण ज्या जसं जात आहे त्याच डायरेक्शन मध्ये करंट आहे. सो हा रेजिस्टन्स आहे, सो I1 इंटू पी. सो देअरफॉर आपण बघितलं, सो -I1 इंटू पी. सेम डायरेक्शन मध्ये आपण लूप ट्रेस केला आहे आणि त्याच डायरेक्शन मध्ये आपण जात आहे, तर निगेटिव्ह साइन. आता बी टू डी, सेम डायरेक्शन सुद्धा, करंटची डायरेक्शन आपल्या सोबतच आहे. सो मायनस करंट काय आहे, आय जी, रेजिस्टन्स काय आहे, कॅपिटल जी, कॅपिटल जी, ठीक आहे ना. तर असं अप्लाय करायचं मित्र आपल्याला, -I1P मायनस आय जी, आय सफिक्स जी इंटू कॅपिटल जी, ठीक आहे ना. आता डी टू ए जायचं आपल्याला, डी टू ए. आता डी टू ए जाताना करंट मधलं अपोजिट डिरेक्शन मध्ये आहे. सो देअरफॉर लेट अस टेक द पॉझिटिव्ह साइन, अपोजिशन मध्ये पॉझिटिव्ह, ठीक आहे. कशाचं काय करायचं पण, I2 इंटू एस, I2 एस, ठीक आहे ना, I2 इंटू एस. केव्हीएल अप्लाय करतोय आपण याला. क्लिअर झालं मित्रांनो. ए टू बी गेलो आपण, ए टू बी, नंतर बी टू जी, आता जी टू डी आणि डी टू ए. सो दिस इज द application of KVL. It is equal to काय, 0. It is equal to 0. Suppose this is nothing but equation 1, ठीक आहे ना. हा इक्वेशन 1 झाला मित्रांनो. आता आपण काय करू, जो सेकंड लूप आहे, कोणता आहे सेकंड लूप, सो त्या सेकंड लूपला सुद्धा आपण केव्हीएल अप्लाय करू. सो व्हॉट इज दॅट सेकंड लूप, बी सी डी बी. सो applying KVL, applying KVL to the loop, applying KVL to the loop BC D, BCD B. ओके, BCD B. बोला कसा असणार आहे KVL, applying KVL to the loop BCD B. बी टू सी जातोय आपण करंट, ठीक आहे, क्लॉकवाईज. यस यस, काय -I1, नो नो नो, हा मायनस साइन अगोदर लिहायचा, -I1 मायनस आय जी, ठीक आहे ना. करंट काय आहे, I1 मायनस आय जी. परंतु लूप आपण असा ट्रेस केला, त्याच डायरेक्शन मध्ये आपण जातोय. लूप क्लॉकवाईज घेतला मी, इथं पण क्लॉकवाईज घेतला, ठीक आहे ना. सो मायनस ऑफ I1 मायनस आय जी, व्हॉट इज द व्हॅल्यू. यस, व्हेरी गुड. आता सी टू डी यायचंय आपल्याला, सी टू डी. करंटची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे, मग काय प्लस येणार का मायनस, प्लस. प्लस, व्हेरी गुड. अँड व्हॉट इज द करंट, I1 सॉरी I2 प्लस, I2 हा I2 IG प्लस, into R. करेक्ट करेक्ट, into IG.
यस. आता plus Ig into G. प्लस आय जी इंटू जी. व्हेरी गुड. करेक्ट आहे. इंटू कॅपिटल जी. इट इज Is इक्वल equal टू, to 0. ठीक आहे ना. इट इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता काय करायचं मग? हे झालं तुमचं इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंड. तर असे दोन इक्वेशन भेटले मित्रांनो आपण. तर असे दोन लूप्सला आपण केव्हीएल अप्लाय केला. ठीक आहे ना. आता मित्र काय व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग की एक स्पेशल केस केव्हा जनरेट होणार मित्र? व्हीटस्टोन ब्रिज बॅलन्स केव्हा होणार? आता आपल्याला जर आपण जर काय कन्सिडर केलं, बी पॉइंटचा आणि डी पॉइंटचा पोटेन्शियल जर सेम जर असेल, कारण हा ब्रिज तसाच कनेक्ट करतो मित्र, तसाच आपण त्याचं कन्स्ट्रक्शन करतो. ब्रिज हा बॅलन्स कसा होणार की जेव्हा बी पॉइंटचा आणि डी पॉइंटचा पोटेन्शियल सेम असणार आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ठीक आहे ना. आता मित्र समजा ही ट्यूब आहे एक, ठीक आहे ना. ही ट्यूब आहे आणि त्यामध्ये पाणी आहे. आपण जर असं जर पकडलं ना, कदाचित त्यातलं पाणी नाही पडणार खाली. परत असं जर पकडलं का? कारण दोघांचा जो पोटेन्शियल आहे तो सेम आहे. परंतु असं जर पकडलं ना तर पाणी पडणार. आपण आता शेतकरी आहोत, आपल्याला माहिती आहे. आपल्याला जर पाणी जर एखादा आपल्याला काढायचं जर असेल तर आपण स्लोप देतो त्याला असा, तेव्हा ते पाणी जातं. असं जर ठेवलं तर पाणी जात नाही, है ना. कारण दोघांचा ह्या पॉइंटचा आणि ह्या पॉइंटचा पोटेन्शियल सेम असतो. तर त्याला इक्वी पोटेन्शियल सरफेस असं म्हणतो आपण, इक्वी पोटेन्शियल पॉइंट्स असं म्हणतो. तर ह्याचा पोटेन्शियल आणि ह्याचा पोटेन्शियल सेम जर असेल तर ह्या दोघांमधला जाणारा करंट हा 0 असतो. ठीक आहे ना. दोघांमधला जाणारा करंट काय असतो? 0 असतो. सो देअरफॉर बी आणि डी पॉइंट कशा आहे? इक्वी पोटेन्शियल. आणि हे का मित्रांनो? कारण हा ब्रिजेस असा आपण कन्स्ट्रक्ट करतो की ह्याचा आणि ह्याचा पोटेन्शियल आपल्याला सेम करावा लागतो. सो देअरफॉर द पोटेन्शियल ऑफ बी and potential of D keeping the same. So therefore, what is the current flowing through this BD? It is 0. BD मधला करंट फ्लो किती होणार मित्र? काय असणार त्याची व्हॅल्यू? मग ती 0 असणार आहे. सो करंट फ्लोइंग थ्रू द BD इट इज 0. ठीक आहे ना. सो क्लिअर मित्र? यस ना. Yes, sir. Yes, current flowing. So what is the special case for this Wheatstone bridge? The potential of B and D it is a keeping same such that the current flowing through the galvanometer it is a 0, and that is called the balancing of Wheatstone bridge. That is the balancing condition for Wheatstone bridge. So in this way we can say that the bridge is balanced. Bridge is balanced. ठीक है ना. So PD potential लिहितो मी, तर potential of B and D, potential of B and D same. ठीक है ना. So therefore Ig it is equal to 0. Ig equal to 0. ठीक है ना. हा, तर अजून काय मित्रांनो की जसं करंट आहे तसंच हीट सुद्धा आहे. हे बघा दोघा मी काय करतो की हे जे एंड आहे ह्या एंडला मी हीट प्रोव्हाइड करतो, हीट सप्लाय करतो. हीट जास्त जर सप्लाय जर केली तर ते हीट काय होते? कंडक्ट होते, असे कंडक्ट व्हायला लागते. परंतु आता पूर्ण हा जो रॉड आहे हा पूर्णपणे जर गरम जर झाला, हॉट जर झाला, आता हीट आता कंडक्ट होणार नाही. ठीक आहे ना. कारण हे कसं झालं, आता दोन्ही एंड कसे झाले? त्याचे सारखे गरम झालेले आहे, सारखे हॉट झालेले आहे. आता हीट पास होणार नाही. ठीक आहे ना. तर हीट पास होण्यासाठी कशाची गरज लागते मित्र? एक एक जो एंड आहे तो हॉट असायला पाहिजे, दुसरा एंड कोल्ड असायला पाहिजे. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स असायला पाहिजे दोघांमध्ये. ठीक आहे ना. यस. जर पोटेन्शियल जर आता हीट म्हणजे करंट
आणि जो आपण हॉट करतो त्याला जर आपण पोटेन्शियल कन्सिडर जर केला तर दोघांचा पोटेन्शियल सेम जर असेल तर त्यामधून जाणारा करंट हा 0 असतो मित्र, लक्षात ठेवा. सो देअरफॉर आपल्याला काय करायचंय मग आता, हे लिहू, हे जे इक्वेशन आहे इक्वेशन 1 ह्या ब्रँच मधले करंट काढायचे आपल्याला. तर व्हॉट इज I1, व्हॉट इज I2, व्हॉट इज IG माहित झाला की हा पण करंट माहिती होईल तुम्हाला, हा पण करंट माहिती होईल, ठीक आहे ना. सो that is the reason we have made IG it is equal to 0, ठीक आहे ना. व्हेरी व्हेरी IMP. ओके गुड. तर ही लिहिलंच आहे तुम्ही. आता काय करायचं मग, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये ही व्हॅल्यू ठेवून द्यायची. कोणती? IG इट इज इक्वल टू 0. keep IG equal to 0 in equation 2 and in equation 1 and 2. ठीक आहे ना. तर इक्वेशन 1 काय बघा आता, -I1P मायनस 0 कारण IG 0 आहे, प्लस I2S इट इज इक्वल टू 0. P आणि S काय रेजिस्टन्स आहे. सो -I1P आणि इक्वल टू -I2S. So minus minus get cancelled. So therefore, what is the, so this is the equation we got. I1P plus I1P equal to I2S. हे एक इक्वेशन भेटलं मित्रांनो. आपण याला मी इक्वेशन 3 नाव देतो, ठीक आहे ना. सिमिलरली आता इक्वेशन 2 काय आहे, त्यामध्ये सुद्धा IG ची व्हॅल्यू 0 ठेवायची आहे. -I1 -0 इंटू Q, ठीक आहे. प्लस I2 प्लस 0, IG ची व्हॅल्यू 0 ठेवायची आहे आपल्याला, इंटू R, आणि हा 0 होतो मित्र, इक्वल टू 0 कारण IG 0 आहे, ठीक आहे. सो जिथं जिथं IG दिसेल तिथं तिथं 0 ठेवायचं आहे आपल्याला, सिंपल. सो देअरफॉर सांगा आता इथं काय होणार मग, -I1Q ओके, प्लस Plus I2R प्लस I2R इक्वल टू 0. 0. So -I1Q equal to -I2R equal to -I2R. Clear ना? Yes, sir. Yes. Equation number 4. This is the Sir, equation. minus minus get cancel. हा प्लस होतो तो आपण कॅन्सल करून टाकू. सो I1 into Q आणि I2 into R. So from equation 3 and 4, काय लिहू शकतो आपण, इथं I1 आहे, इथं पण डिवाइड करूया आपण. डिवाइड जर केला तर I1 I2 कॅन्सल होऊन जाणार. सो डिवाइड मी फ्रॉम इक्वेशन लिहिल्यापेक्षा असं लिहितो, डिवाइड इक्वेशन 3 by 4 by equation 4. So I1P divided by I2P. I1Q. I1Q, correct. It is equal to I2R, I2S divided by I2R. So I1 get cancelled, I2 get cancelled. So this is the equation we got. P upon Q it is equal to R upon S. So this is called as balancing condition. तर ही मित्र, ही कंडिशन खूप महत्वाची आहे. P upon Q, ठीक आहे ना. हा बघा, P upon Q divided by equal to R upon S. समजा P ची व्हॅल्यू दिलेली आहे, Q ची व्हॅल्यू दिलेली आहे, R दिलेला आहे, तर S यू कॅन फाइंड आउट. समजा P नाही दिलेली, Sir, QRS ची व्हॅल्यू equal to yes upon.
काय झालं? S upon R equal to S upon R. इक्वेशन 3. हा, इक्वेशन 3 बरोबर. एस अपॉन आर करेक्ट आहे. एस अपॉन आर, यस. सो पी अपॉन क्यू इट इज इक्वल टू एस अपॉन आर. पी क्यू दिलेला आहे, एस दिलेला आहे, आर तुम्ही इथं फाइंड आउट करू शकता. एस नाही दिलेला, पी क्यू आर दिलेला आहे, तर एस फाइंड आउट करू शकता. समजा आर ची व्हॅल्यू तुम्हाला ह्या क्वाड्रिलॅटरल मध्ये नाही दिलेली, तर यू कॅन फाइंड आउट विथ द हेल्प ऑफ दिस balanced. So this is called as balance condition. This is the condition for balancing the Wheatstone bridge. का? कारण IG जेव्हा 0 बनवला तेव्हाच ही कंडिशन सॅटिस्फाईड झाली. ठीक आहे ना? So this is called as balancing condition for Wheatstone bridge. Very 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 IMP. ठीक है? Please write down this and you will write down this is the balancing condition. This is the balancing condition for Wheatstone bridge. This is the balancing condition for Wheatstone bridge. आता value काय मित्र? If you know the three values, write down. If you know the three values of resistance, you can find out the unknown value of resistance. You can find out the unknown value of resistance with the help of this condition. Yes na? So very very IMP Wheatstone bridge. In this way we have seen KCL, KCL and KVL, Kirchhoff's current law and Kirchhoff's voltage law. Kirchhoff's voltage law आणि Kirchhoff's current law. आणि आता आपण Wheatstone bridge